मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल मोरे आणि मी तुमच्या ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर तुम्हाला सांगायच्यामध्ये अचानक आमचा एक प्लॅन ठरला. तुम्ही तर बघितलंच असेल की सगळेजण 144 वर्षांनी जो महाकुंभमेळा भरला आहे त्या कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. तर अशा रीतीने मग असंच आमच्या मित्र परिवार म्हणाला की आपण पण जायला पाहिजे, कारण की 144 वर्षानंतर पुढची पिढी आपल्याला म्हणाल की तुम्ही कसं मिस करू शकता. तर अशा आता मग आमची 12 तारखेची जी अंघोळ आहे ते घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. तर तुम्हाला मी माझ्यासोबतचे जे आमचे मित्रपरिवार आहेत त्यांना मी इंट्रोड्यूस करतो. सर्वात प्रथम तर आमचे चालक मालक संघटना माननीय श्री नमस्कार, कशा आहात सगळ्यांना. आणि दुसरे आमचे मालक संघटना इकडे म्हणजे हे चालक आणि पालक आणि आमचा सगळ्यांचा लाडका संकेत त्यासाठी लाईट लावली पाहिजे. तर सर्व आम्ही चाललेलो आहोत. आता आपण असं थोडं थोडं शूट करत ब्लॉग खूप मोठा होईल याचं मी काळजी घेईल, पण मोठा नव्हता आपण शॉर्टमध्ये आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा आपण ट्राय करू. चलो भेटूया. थोडं थांबलो होतो जेवणासाठी, भूक लागली. भाऊने आपल्या सुटकेस घेऊन आलाय. वाव, अच्छा हे बघा आपले. हा 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 आहेत आहेत. ये क्या है भाई, उधर रहने का सोच रही है. बघा हे आम्हाला इथं आलाय सॉक्स घालून मस्त थंडीमध्ये काळी. आणि हे आमचे दोन पांढरे. Cheers. Cheers bro. साहेब कॉफी. Cheers. Old Monk 1990. शॉर्ट मारेगे. चलो वाईन मध्ये पोहोचलो आहोत आणि आता समृद्धी जस्ट आम्ही एंट्री करणार आहोत. तर पाहू शकता सगळे एकदम स्वेटर वगैरे घालून एकदम रेडी आहेत. लागतं की नाही हे लाईट मध्ये मला जरा मागचे सरांनी मस्त सरांनी मस्त चादर बिदर लपटली. आता घेणार सीट बेल्ट पण लावलाय. सर मला वाटतं घाबरले ड्रायव्हिंगला माझ्या. नाही अरे आवडली भावा तुझी ड्रायव्हिंग म्हणजे यार. तुझी ड्रायव्हिंग पायलट. तारीफ समझ लो उनका गाडी आहे एनएफएस त्यांची गाडी आहे, तारीफ होती. असं काय नाही, असं काय नाही, असं काय नाही. तर आपण निघूया. कोणत्या साईडने मोठी आहे ती बघायला लागेल. तुझी साईड You can see Rahul. Oh, what is looking, man? He's doing class. Yeah, specs. Oh, wow. He's one and only the Sanket and the Sanket two brothers. They're just chilling over here. एक बार हमारे मिस्टर राहुल के ऊपर कैमरा घुमाइए प्लीज. एक्साइटमेंट देखो बंदे का. गाड़ी को पूरा साफ किए, पूरा. हम यहाँ से चांद भी देख सकते हैं. बघू शकतात गाडी आहे. या गाडीच्या आतमध्ये तुम्हाला एक गंमत दाखवतो. हे बघा, हे दोन मित्र ज्यांना आम्ही विश्वास केला होता गाडी चालवणार, रात्रभर गाडी चालवून आज हे आराम करतात. जसे काय पूर्ण हिमालय चढून आले बघा. अजून गमतीसाठी बघत राहा. झोपलो होतो जरा रात्रभर गाडी चालू. तर मग 2 तास झोपेनंतर आम्ही जे समृद्धी सोडला आणि आता परत आम्ही निघणार आहे टुवर्ड्स प्रयागराजच्या दिशेने. आपण बघू शकता की हा आहे इथे एंड.
समृद्धीचा एंटा रातभर झोपलेत काय अजिबात थकलेले नाही ते लोक. एकदम सुंदर असा हा रोड. वाव. भारी. मग आपण भेटूया. दुपारचे वाजले 12 नाही, 12:45 झालं समथिंग. समृद्धी सोडल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी असं बघत होतो प्लेस, पण कुठे असं बरोबर नाही वाटलं. त्याची मग आईने काल सध्या आपण सातारकर आईने मस्तपैकी भावाला चपाती, ठेचा, आपली गावची चटणी, कांदा आणि भावाने आपले शेव आणि बनानाच आहेत. तर मस्तपैकी आपण कसं आहे सर टेस्ट आईच्या मस्त बनाना दाखवलं हो मला नवं बनाना दाखव. हा दाखवलं बनाना दाखवलं. ठीक आहे. हा साऊथ. थँक्यू सो मच आईला मला चपाती घरणं आणि ठेचा आणि चटणी देण्यासाठी थँक्यू. दिलेली शिदोरी खूप छान आहे आणि खूप मजा येते मला. तर माझ्या लहान सर चटणी गोड आहे ना? हा एवढी गोड आहे की घाम फक्त असाच सुटतोय. चष्मा लावला त्यासाठी चष्मा लावला. तर मस्त असं फील येतोय असं ॲक्च्युली की गावच्या रानामध्ये आम्ही बसलेलो आहे आणि मस्तपैकी जेवतो आणि कांदा भाकरी येऊ द्या किरा. तुम्ही बघू शकतात काय प्रकारे तिथे हॉटेल नसल्यामुळे तिघं उपाशी असलेले प्रवासी बसून एकदम खात आहे. याला तर थोडंही लक्ष नाही. मला लय भूक लागली आहे. चमचा नव्हता. चमचा मागण्यासाठी आम्ही 3 चाय मागवली आहे आणि ती लाज वाटायला लागली चमचा मागायला. आणि तो पण आमच्याकडे असा बघत होता जसं की आम्ही त्याची प्रॉपर्टी मागितली. आम्ही आलेलो आहे रेस्टॉरंट UP मध्ये. छान भेटली का? पाहू शकता तिला ओळखलं तर असेलच. तुम्ही लोक 10 मिनिटं ओढायला वळत नाही. हा इर्टिकामधून नाही आला. कशी नाही आला पाहिजे? स्लीपर घालून आला तो इर्टिकामधून. आणि बिचारे आमचे बॉस तुम्हाला यांनी झोपून नाही दिलं. अजून 150 किलोमीटर बाकी आहे. बिचारे सगळे मी थकलो नाही. अजिबात थकलो नाही. अर्धा तास झोपून अजिबात थकलो नाही सर. मी आजारी हे मनात आहे तुझं. तू आजारी गोळी घेतो बरं आहे. अजून 150 किलोमीटर वाराणसी. आम्ही आता काशीला चाललो आहे. प्लॅन थोडा आपण चेंज केला. कसं आहे सगळेजण प्रयागराजवरून काशीला येतात. तर आम्ही विचार केला की आपण थोडं उलटं जाऊया. पहिलं काशीला स्टे पण भेटेल आणि वाजले जातं मोठी 11:30ला 6 मिनिट बाकी आहे. आम्ही पोचून दादा पोटपूजन करूया. तब्बल नाही बोलेल तर आम्ही प्रवास 26-27 तास आतापर्यंत प्रवास झाला आहे. काल आम्ही 9 वाजता निघालेलो. कंटिन्यू गाडी चालवतोय आम्ही दोघं जण. 24 तास ड्रायव्हर आहे. हां काय म्हणत आपण दोघं ड्रायव्हर आहे. आम्ही दोघांनी टोटली 1400 किलोमीटर रनिंग केलं आहे 26 तासामध्ये. या भावाने सर्वात जास्त केलं. राहुल दाल भी बोल दो. जेवण आलेलं आहे फायनली. बोल दोगे? 5 कमी आहेत जस्ट. पोचलात का तुम्ही? नाही अजून मोठं मोठी 150 किलोमीटर बाकी आहे. पोचले नाहीये पण 3 टाइमचं जेवण आम्ही जेवतोय. पंकज ढाबा म्हणून आहे. खूप फेमस ढाबा आहे. आम्हाला खूप लोकांनी सांगितलं की तुम्हाला जेवायचं वेस्ट तर पंकज ढाब्यामध्ये जाऊन जेवा. थोडं एन्व्हायरमेंट एवढं व्यवस्थित नाही दिसत आहे पण आता बघूया टेस्ट कशी लागते. नको जेवण नको का व्हिडिओ नको? गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस दुसरा, वार आहे बुधवार. आम्ही आलो आहे काशी विश्वनाथ वाराणसी. तर घड्यात झालेले आहेत 3:16 आणि आम्ही सगळेजण एकदम मस्त रेडी होऊन सर तर बघा एकदम जबरदस्त
हर महादेव. हर हर महादेव. अरविंदबाई पण एकदम रेडी झाला हर महादेव. आणि आपला संकेत दादा हर हर महादेव. तो पण एकदम रेडी झालाय. तर आपण आता मस्तपैकी निघून तुम्हाला आता 8 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे आणि 3:15 16चं टेम्परेचर दाखवत आहे. सो आपण भेटूया. फायनली गाडी पार्क करून आम्ही निघालेलो आहे काशी विश्वनाथच्या मंदिरामध्ये. खूप वर्षाची इच्छा होती काशी 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 बघण्यासाठी. तर आज ती पूर्ण होणार आहे. तर बघूया, तुम्हाला दाखवतच राहील कसं काय होणार आहे सगळा संपूर्ण काशी विश्वनाथ दर्शन. तो हम लोग निकल पड़े काशी विश्वनाथ के लिए. जी सर, चलिए चलिए चलिए. हर हर महादेव. हर हर महादेव. फायनली आम्ही लाईनीत आलेलो आहे 4:23ला. मग काशी विश्वनाथ मांडबंद म्हणून जाने का रास्ता गेट नंबर 2 सरस्वती फाटक गेट. तर आपण भेटूया. ओम नमो पार्वती हर हर महादेव. हर हर महादेव. तर दर्शन खूप छान झाले. होऊ शकतं पब्लिक म्हणजे पब्लिक दर्शन कसं झालं. मस्त मस्त. मी बोलता सगळ्यांनी यावेळी काशीला मस्त व्यवस्था आहे इकडे. आता आपण चालूया गंगा घाटावरती. आपण भेटू गंगा घाटावर. गेला आमच्यासोबत आहे ना. तुम्हाला बोला ना महाराष्ट्र अन्न आहे. सातारकडचा कर्नाटक दिसला दिसला बघा दिसला तो. थांब 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 थांब. तो काय इकडे बघा. हा आमचा काळा अण्णा बिचारा मी आपल्या पुढे चाललाय. आम्ही तिकडे मस्तपैकी ते ओम नमः शिवाय जप बघन मन प्रसन्न करत होतो. कहाँ चली रे गोरिया? ए गोरिया, कहाँ चली? तू का असं लागले मला कळलं. देवधर्माला बॉटल दाखवते. पाय दुखले लोक काढू. तिथे राहायची सोय नाही होत आहे. काय पण म्हणा तुम्ही एवढे फ्रेश दिसताय ना सर. हो हो. ब्लॉग मध्ये तुम्हीच दिसला पाहिजे फक्त बस. लोको बंद कर रे. लोको देवर आया अंत आता पाहू. लोको 2 माणसं जीवलग आहेत फक्त आपली. संकेत म्हणले की दोघेही फक्त बिचारे. पण हे सर आहेत आणि हे संकेत. संकी भाऊ, अय संकी भाऊ, जय महाराष्ट्र. कर्नाटकात आपला सातारकर आहे. सरकारवाली माग मागायचा. आंबोज आंबोज लागते भावाला. तब्बल 26-27 तासानंतर आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे. आणि हॉटेल पाहू शकता. नॉट मच बट ओके ओके. असं मी थोडं सामान वगैरे केला. फ्रेश झालो फटाफट. आणि आता आपल्याला जेवलं पाहिजे कारण सकाळी नाश्ताही नाही केलेला. सो आम्ही आता जेवलो. खूप थकलो. कंटिन्यू संकेत दादा आणि मी कंटिन्यू आमची ट्रायल चालू होती. फायनली आम्ही लोक आता निघतो जेवायला. इकडे बाजूलाच 100 मीटरच्या अंतरावरती आणि हे आपल्या हॉटेलचे मालक आहेत इथल्या. यांनी आम्हाला अरेंजमेंट करून दिलं. त्यांचाही मुलगा ICC होम लोन डिपार्टमेंटला कामाला आहे. तर ते पण थोडे जरा कॉन्फिडंट आले की मुंबईवरून मुलं आले तर थोडं त्यांनी ॲडजस्ट केलं.
आता बघूया थोडं हलकं फुलकं खायचं आणि मग काय परत थोडं येऊन 4-5 तास झोपून मग तिकडे जाऊन मग मस्तपैकी आंघोळ करायची आणि आपल्याला मजा आहे. आपली गाडी इकडे वेट करते. तर सगळे थकलेलो आहेत, झोप नाही काय नाही. ॲक्च्युली झोप म्हणजे काय तर गाडीतली झोप आहे, पण अशी म्हणावा तशी बोलतात ना की म्हणावा तशी असं बॉडीला रेस्ट नाही. त्याच्यामुळे मग आता जरा म्हटलं की जरा थोडं असं पूजन करून मस्तपैकी आपण निघूयात. संकेतसरांनी पण चेंज केलं. संकी भाऊ आपला बिचारा जरा थकला आहे, झोप नाही झाली त्याची. येत नव्हतं जेवायला. म्हटलं की चला जेवू बाबा, जेवल्याशिवाय काम नाही आहे. सर एकदम कनाकन फिरवतात गाडी. काय रे म्हणजे खलीने सुमो अशी बोटांनी चालवलेली. तसं सर इर्टिकाला रप्पा रप, छोटा खली छोटी गाडी, ती सुमो ही इर्टिका, ते खली ही आमची बली. वा काय बोलला ड्रायव्हिंग ना. लहानपणी होतो मी लहान, त्याच्यापेक्षा बेकार. सर ते गाणं एकदा बोला ना. लहानपणी होतो मी लहान, मोठेपणी झालो मोठा. सर काय येता हे असं ते पानसट आहे, काय अर्थ नाहीये त्याला. गाण्याच्या नंतर गाणे नंतर त्यांनी स्वतःच्या लिरिक्स लिहून टाकल्या. शक्ती डाबा सर. शक्ती जिथे आहे शक्ती तिथे भेटेल मुक्ती. वा महादेव आणि जीजस. हाय गाईज, गुड इव्हनिंग. 2 दिवसातून आज झोपलो आम्ही. झोपून ॲक्च्युली उठलो, अजिबात एनर्जी नव्हती की व्लॉग शूट करण्यासाठी. तर आता जरा दुपारी 1 वाजता येऊन झोपलो. आता 6:30 वाजले. तर आता जरा बरं वाटतं आहे. आता इथून आम्ही जाणार आहे प्रयागराजला फ्रेश होऊन. तिकडे स्नान करणार, स्नान करून चेंज करून डायरेक्ट आपली मुंबई. तर भेटूया, बघूया आता किती शॉट थकलो आहे खूप, किती शूट करायला भेटतं आहे, पण मॅक्झिमम कवर करायचं ट्राय करेन. बाकी आपले भाऊ लोक आहेतच आपल्यासोबत. आम्ही मस्त एंट्रीला आलेलो आहे प्रयागराजच्या. इथून आम्ही गाडी पार्क करून निघालेलो आहे आणि आपल्याला हे दादा भेटलेले आहेत. हे दादा दोघांनी पण आपल्याला खूप साथ दिलेली आहे. ये अपने जीत भाई है. जीत भाई यूट्यूब पे आपका वीडियो दिख जाएगा. और ये दादा ने भाई बहुत खातिरदारी की. अच्छा लगा. चलो मिलते. आम्हाला वाटत होतं काय कसे असतील कसे नाही. लोक खूप छान भेटलेत आत्तापर्यंत सध्याला, पूर्ण MP मध्ये पण आणि UP मध्ये पण. आता आपण बघू शकता इकडे पूर्ण इथून पुढे गाडी सोडत नाही आहेत. जे लोकल गाडी असतील UP 70 RTO 70 नंबर UP त्यांनाच फक्त सोडतात, बाकी खाली आहे. पण सध्याचं तर वातावरण हे की रश दिसत नाही आहे. आता बघू आपण. इथे समजलं आम्हाला की अशा गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत, त्या बसमध्ये बसा आणि तुम्ही जावा. भेटूया मग मित्रांनो परत पुढे. आपण दाखवतो की दादा आहे या मिले हे आपले छोटेवाले प्रयागराज है. तो क्या नाम बोला आपका? सर आहे. हे आम्हाला आपली गाडी पण आतमध्ये सोडत होते. प्रॉब्लेम असं झाला की आपली गाडी आहे MH पासून. सो मग त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की तुमच्या गाडी ते सोडते. ही पण गाडी देत होते, पण लावणार कुठे आपल्याला रस्ताच माहिती. सो आपण आता चाललो आहे. त्यांची मस्त ही गाडी आहे. पब्लिक पण आपली बसली. बाकी पब्लिक तर आपण भेटूया. चलो बाय.
अंकल बोल रहे कि भैया आप हम लोग नहीं तो नहीं आते उधर ही छोड़ के निकल रहे अंकल पूरा अंदर तक लेके आए पहचान करके पब्लिक चल रही है और हम लोग इधर मजा येते खूप मित्रांनो. ॲक्च्युली इकडे आल्यानंतर ते हिंदीतच बोलावं लागतं बऱ्यापैकी. मजा आहे. मन प्रसन्न होत आहे बघून सगळं. न्यूजला बघत होतो आता प्रत्यक्षात बघतो फायनली. आज मी आतमध्ये तर आलेलो आहे मेळ्यामध्ये. तुम्हाला दाखवतो मेळा. खूप छान खूप छान म्हणजे लिटरली लखलखता प्रकाश. हा भंगारवाला बघा. हे भंगारवाले ॲक्च्युली भंगारवाला नाही त्यांनी ते इथलं जल जे आहे कॅरी करण्यासाठी त्यांनी घेतलेलं आहे. मी पण घेतलेलं आहे बघा. मी ते आम्ही जे पाण्याची बॉटल यूज केलेली आहेत तेच आणले आता मी यूज करून परत हे पाणी भरून लोकांना आपल्या परिवाराला मित्रमंडळींना ज्यांना नाही जमलं त्यांना आपण देऊ. चालतंय मग आपण भेटतच राहू दाखवतच राहू. आम्ही पोहोचलेलो आहे घाटावरती. आता इकडे आपण आजच्या एवढ्या पवित्र दिवसाविषयी आपण स्नान करून आपण निघूया. तुम्हाला दाखवतोच. गव्हर्नमेंटने इथपर्यंतच आपल्याला परमिशन दिलेलं आहे की इथपर्यंत जा तुम्ही आणि इथून रिटर्न. जास्त बघा इकडे आहे याच्या पुढे कोणी जायचं नाही आहे. प्रॉब्लेम असं झाला आहे आमचं काय फायनल होत नाही. आमचं म्हणणं इथं आंघोळ करायचं. संकेतात असं म्हणणं आहे की त्रिवेणीचं पाणी आंघोळ करायचं. आता त्याला कोण समजावणार की त्रिवेणीचं पाणी आणि हे सगळं एकच आहे. ही एवढ्या पवित्र जागेवर आपण आंघोळ करायला भेटते ही मोठी गोष्ट आहे. तर त्याला त्याच्यात पण डाऊट आहे. तर त्याच्यावर फुल डिस्कशन चालू आहे. हा कशाला सोडणं झाला आहे. हा आला इकडं स्नान करायला पण ह्याला संगमात स्नान नाही करायचं. ह्याला पाणी दिसलं तिकडं स्नान करायचं. त्याला कॅमेरा दिसला झालाय. अरे दात दिसायला लागले तुझी रागवून आलं ना म्हणून सांगतो. बरं रागवून लांब लागो की जरा तुमच्या युट्यूबवर महाराजांना समजवा की संगमात आलं तर संगमात प्रॉपर जिथं नदींचा संगम आहे जिथं पाणी मिक्स होऊन येतं तिथं आपण अंघोळ केलेली कधीही चांगलं. आणि एवढ्या लांबनं आपण प्रवास करून आलाय तर आपल्याला या प्रवासाचं आणि आपण इथं या कामासाठी आलोय त्या कामात आपल्याला फळ मिळावं आपल्याला शांती मिळावी यासाठी आपण आलोय. तर ते आपल्याला मिळावं यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा मागच्या साईडला चाललेलो आहे आणि तिकडे आम्ही संगमावर आंघोळ करणार आहे. समाधान मानतो याच्यात आणि जातो त्याला आता फॉलो करतो. तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलंय ना. ऐकणार नाही कधी. लिटरली तुम्हाला सांगू का की तुम्हाला खरं सांगतो एक सजेशन देतो. माणूस कधी समाधानी नाही होऊ शकतो. म्हणजे पाप करताना माणूस समाधानी वगैरे काय विचार करत नाही. बिंदास करतो. पाप धुताना करतो. हा यासाठी ना ह्यासाठी त्याला माहित नाही आपलाच भाव आहे. जाऊ द्या ना. त्याला हे सगळं नाही आवडत. ऍक्च्युली त्याला सगळं नाही आवडत. नाही आवडत पण तो कसं आहे थांब की भाव जे बोलत ते मी करेल. पण ठीक आहे नो इश्यू. प्रश्न फक्त हा पण ह्याचं काय करायचं. नाही ते जाऊ दे मला बोलू दे की मला काय त्या बोलवलंस मी रुसू आता. नाही ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का जास्त करून जर तुम्ही बघाल ना तर बरेच गोष्टी अशा असतात की आम्ही न विचार करता आम्ही काही गोष्ट करतो. पण जेव्हा असं काय आमचे तीत आणि रिच्युअल्स असतात ना मग आम्ही खूप विचार करतो. तर विचार हा करावा माणसाने की माणुसकी जपावी. ठीक आहे. आणि नंतर रिच्युअल्स आम्हाला करायचेच आहेत जे मॅन्डेटरी आणि मेन आहे ते. तर मला फक्त एवढंच बोलायचं. पण अरविंद भाऊ मला एक म्हणायचं होतं की बघा ही जागा एवढी पावन आहे. पावन धरतीला एवढं पण पावन झालं. हा पावन म्हणजे इकडे आपण कुठेही जरी स्नान केलं तर ते एकच आहे. पण संकेत दादा आमचा काही मानत नाही. चला एक काम करा तिकडे चला घेऊ नका. बाहेर आहे सरेंडर अभी आ गए इधर देखो मजाक कर रहा है. कितना दूर आहे आपण उधर से चला
आता मारेन मी तुला. कितना दूर आहे रे? मी पण आता सोडला. मी नाही. मी एक नहीं आ रहा, जाओ जिसको जाने का जाओ। 4.5 बार इधर वॉकिंग हो गया मेरा, मैं नहीं आ रहा। हा चला. कंट्रोवर्सी हो गया, काय झालं? क्या पता, मैं घर जा रहा है। मलाच माहित नाही. हा बोली ना. बाबा वही चालू आहे ना खेळणार. कोणा करणार होतं ते? अरे कॉंग्रॅच्युलेशन. शेवटी नाही ऐकणार हे लोक. सरासर डोळे लाल. शेवटी हे लोक नाही ऐकणार. चौथी फेरी चौथी फेरी आमची. रिटर्न चाललो आम्ही. चालते भेटूया. येस सर. काय? दिसत नाही पण 5 तर आहे. ए मजाक ना करू यार. अरे serious है. मी फेकीन मग उचलणार पण नाही. मंजिल पता है, किलोमीटर नहीं पता। मंजिल तो मेरी यही थी बाबा. ओ साहेब बस आपके सर, आशीर्वाद. काय झालं? कुठं जायचंय? आम्ही आलो आहे, पण माहिती आहे कुठे डुबकी मारायची आहे. पण मारणार. कसं काय? मारणारच. कोण सांगणार तुम्हाला? आमचे गाईड आणि प्रिय मित्र आमचे उद्याच्या बाजूला असणारे संकेत. तो फोन घेऊन गेले, रुसले ते परत. हे 2-2 मिनिटाला आलाय रुसतात. खासियत आहे त्यांची बघा. घेऊन चालले. तो गेला पुढे. ऐक. अरे अक्का जग इकडे यायला लागला, तिकडे कसं चाललं आपण? आपण पाहू शकता सर. सर थांबवा. उसको रोको भाई. कहाँ से है ये? हाँ? कहाँ मिला है? आई नो. वो हमारा एक मित्र गया है ढूंढने पानी, जो कि पानी हर जगह है. देखते अभी कब डुबकी मार पाएंगे. 12 से पहले मारे तो अच्छी बात है. सर हे फायनल आहे ना? सर इकडे बघा सर. ओ हो सर. सर सर ऐका ना. सर ले लो सर 100 रुपये का. 100 रुपये. सर 100 रुपये. 80 रुपये देतो सर. सर 80 रुपये देतो सर. गरम आना है. तुमको भी पहले वीडियो निकाल रहे हो. किस बात का वीडियो निकाल रहे हो? गलत लोग आहे बोलता. तर फायनली आमचं डन झालेलं आहे. जिथे तुम्हाला प्लेस दाखवलेलं पहिलं त्याच प्लेसला जाऊन पण आता डुबकी मारायची आहे. फक्त 12ला 20 कमी आहेत. डुबकी मारतो आणि तुम्हाला भेटूया. झालेली आंघोळ झालेली आहे. हर हर सगळेजण एकदम महादेव. बोल हर हर महादेव. हर हर गंगे. हर गंगे. एकदम मस्त झालेलं आहे. आणि संकेत दादा हर हर महादेव. हर हर महादेव. मस्त आपण केलेले पापा सगळे धुवून आई गंगेला नमस्कार करून आता परत आपण मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. तर पुन्हा एकदा मस्त गंगेचा घाट दाखवतो. हे आम्ही जरा अरेंज केलेलं आपल्या मुंबईच्या मित्र परिवारासाठी आणि थोडं घरच्यांसाठी. प्लीज कॉल करा, या याच्यावर कमेंट करा या व्हिडिओवर. तुम्हाला लगेच भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नहीं, स्टॉक खूब है आपल्याकडे. तो चलो मिलते हैं. तो इसी के साथ आप देख सकते हो कि हमारे ब्लॉगर माननीय श्री राहुल जी मोरे ऑटो चलाते हुए, ये देखिए राहुल, यहाँ देख दोस्त आगे देखिए, हमारे ऑटो चालक उनको बोल रहे हैं कि आगे देखिए. सर यहाँ पे बैठे हुए काफी तने हुए. सर
और यहाँ पे हमें संकेत बैठा हुआ है। संकेत के टाइम में हमेशा ना कैमरे में ना कुछ तो हो ही जाता है। संकेत अब देख फायनली रात्रीचे 1:30 वाजले, 1:30-1:45. रस्ता चुकला पण जेवण भेटलंय. पण जेवण भेटलं फायनली. आम्हाला वाटलं नाही भेटणार, पण मग आता भाऊ काहीतरी आणाय गेला. एवढी थंडी वाजायला लागली आहे. छोले कुलचे नाही, छोले भटुरे छोले चावल छोले भटूरे और छोले चावल अब हम खाएंगे गंगा माँ के यहाँ जो नए हैं त्रिवेणी संगम में. ऐसा बता रहे काँप रहे, ठंडी मजबूत है भाई. उस हिसाब से आना. बोलिए ऐसे मत बैठिए. क्या देख रहे हो जैसे टुकुर टुकुर का देख रहे हो. ठीक है फिर मिलते हैं. ठीक है ऐसा अपना ब्लॉग देखते हैं कहाँ कैसे शूट करने मिलेगा नहीं मिलेगा, नहीं तो फिर सीधा आमची मुंबई. गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस दुसरी सकाळ आजची प्रवासाची. आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे. म्हणजे रात्रीच चालू झाला 3:15 वाजता. रात्रभर गाडी चालवून सकाळी 8 वाजेपर्यंत 400 किलोमीटरचा प्रवास क्रॉस करून गाडी थांबवली. CNG पंप भेटला, मस्तपैकी CNG वगैरे फिल केली आणि आता स्लीपर कोचमध्ये इरिटिका स्लीपर कोच केली आम्ही. एकदम जबरदस्त. खूप खूप 35 लाखापेक्षा बाई 12.5 लाखामध्ये एकदम जबरदस्त. आपली डार्लिंग बघा, बिचारी थकली आहे, रात्रभर जागी होती माझ्यासोबत. आता झोपली आहे आणि मी पण झोपलो आहे. भाऊ लोक आपले मस्तपैकी चालक मालक संघटना. काय लाईक तुम्हाला खरं सांगतो, STचा फिरायला लागलाय. 7 तास मी 7 तास ते परत 7 तास मी. आणि आपले कर्नाटकचे सातारकर, हो सातारकर, व्ह्यू बघा, व्ह्यू तुम्ही फक्त किती जबरदस्त दिसतोय. अशा रीतीने आता तो कष्ट नसतं किती येतो, थोडं झोपतो. पुढे बघितलं असेल तुम्ही, असं जरा फेस वगैरे असं सुजलंय जातं झोप नसल्यामुळे. आता झोपतो. तुम्हाला माहिती आहे आम्ही गाडीमध्ये काय काय पराक्रम केले, कसं अरेंजमेंट केलं आहे हे बघा. इकडे त्याच्यानंतर इकडे बघा मी इथे बघा, एक नंबर सगळं एकदम कसं चक्कास. तसंच आपण आता थांबूया, भेटूया आता डायरेक्ट नागपुरात. आता MP मध्ये डायरेक्ट नागपूर. चल बाय. फायनली मी आलेलो आहे घरी. 7 वाजले. खूप लांबचा प्रवास होता हा. छान झाली ट्रिप, एकदम जबरदस्त. संकेत सर, अरविंद या दोघांना खूप थँक्यू की तुमच्यामुळे मी आज ते दर्शन करायची संधी माझ्या नशिबात होती. तुमच्यामुळे मी तिकडे आलो. आणि आपला भाऊ संकेत त्यांनी पण खूप सपोर्ट केला. तर अशा रीतीने मग आपण हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. खूप थकलो आहे, आरामाची खूप गरज आहे. तर आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये असंच काहीतरी अचानकवाली ट्रिप घेऊन. तरी ह्या ब्लॉगला जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही चुकलं असेल, काही सजेशन असेल तर कमेंट करा. हर हर महादेव, हर हर गंगे. बस ब्लॉग चालू आहे. काय म्हटलं आपल्या ब्लॉगसाठी? काय नाही, चांगला आहे ब्लॉग. असंच चांगलं ब्लॉग करत जा आणि नवीन प्लेसेसला जात जा. तर महादेव सर आमच्या इकडे नेहमीप्रमाणे तुम्ही पुढच्याही वर्षी याल अशी आशा ठेवतो. हो आणि नक्की. थँक्यू गाईज. ह्याचं म्हणणं आहे डाळ घेतोय. हा कारण
काय नसतं कसं गोरा करायचा आपण एवढा लांब फोटो काढते घेऊन चला आता मारेन मी तुला कितना दूर आले मी पण आता सोडला मी नाही मी नहीं आ रहे, जाओ जिसको जाने का जाओ। साला 4 बार इधर वॉकिंग हो गया मेरा, मैं नहीं आ रहे। हा चला कंट्रोवर्सी हो गया, काय झालं क्या पता, मैं घर जा रहा है।